नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य यतेंद्रियाः। ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेणाधिगच्छति। आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया। जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही। जो मनाशी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेघे। जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला। तया तेचे गिवसित ते ज्ञान पावे निश्चित। जया माझी अचुंबित शांती असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ब्रह्मज्ञानासारखी पवित्र वस्तू लोकव्यवहारामध्ये किंवा वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा दुसरी कोणतीही नाही। कारण एक ब्रह्मज्ञानच असं आहे की जीवाच्या पाठीमागे लागलेल्या संसार दुःखाची कार्यासहित कारणाची जे आत्यंतिक निवृत्ती करतात, ही आत्यंतिक निवृत्ती करण्याचं सामर्थ्य इतर कोणत्याही साधनामध्ये नसल्यामुळे भगवान सांगतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मने विंदती। शास्त्रामध्ये असणारी इतर साधनं जीवाच्या पाठीमागे लागलेल्या दुःखाला निवृत्त करत नाही असं नाही, निवृत्त करतात, पण फक्त लयरूप निवृत्त करतात, आत्यंतिक निवृत्त मात्र करत नाही। उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या दुकानामध्ये हजामत करायला गेलो तर तो हजामत करणारा व्यक्ती आपल्या डोक्यावरचे केस काढून टाकतो। केसाची झालेली निवृत्ती लयरूप निवृत्ती आहे। कारण वस्तारा पुढं गेला तर पाठीमागचे केस लगेच टाचवर करून बघतात किती पुढं गेला। याचा अर्थ ती फक्त लयरूप निवृत्ती आहे, आत्यंतिक निवृत्ती नाही। पण आपल्या तळ हातावर कधी कोणता केस उगवत नाही, याचा अर्थ तळ हातावर आत्यंतिक निवृत्ती झालेली आहे। हे झालं उदाहरण। किंवा एखाद्या झाडाला आपल्याला नष्ट करायचं असेल तर मुळापासून त्याचं उच्चाटन करावं लागतं। एखादा व्यक्ती वरवर जर पालवी खुडत असेल तर पालवी खुडण्याच्या निमित्ताने झालेली निवृत्ती ही लयरूप निवृत्ती आहे। आणि मुळापासून त्या झाडाचं उच्चाटन केलं की त्यालाच आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। आत्यंतिक निवृत्तीमध्ये कार्यही जातं आणि कार्याच्या बरोबर त्या कार्याचं कारणही जातं। कारणही गेलं पाहिजे आणि कार्यही गेलं पाहिजे, यालाच शास्त्रामध्ये आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। आणि फक्त कार्य लीन होत असेल तर त्याला मात्र लयरूप निवृत्ती म्हणतात। व्यवहारातली सगळी साधनं लयरूप निवृत्ती करतात, आत्यंतिक निवृत्ती फक्त ब्रह्मज्ञान दुःखाची करत असतं। किंवा वैद्यक शास्त्राचा विचार जर केला तर हल्लीच्या काळामध्ये आपण जे औषधं घेतो त्या औषधाने आपला रोग कायमचा नष्ट होत नाही, फक्त रोग दाबला जातो। आणि आयुर्वेदामध्ये मात्र असं आहे की आयुर्वेदामध्ये त्या रोगाचं कारण मुळापासून उच्चाटन केलं जातं। म्हणून दुःखाच्या म्हणजेच आरोग्याच्या दुःखाच्या संबंधामध्ये आयुर्वेद हा आत्यंतिक निवृत्ती करणारा आहे। ते सप्रेस द कॉज, रूट आउट द कॉज। एक कॉज म्हणजे कारण। एखाद्या रोगाच्या कारणाला फक्त प्रेस करायचं, दाबायचं, तर ते हल्लीच्या काळातलं वैद्यकशास्त्र आहे। आणि मुळापासून रूट आउट द म्हणजे अगदी मुळापासून त्याचं उच्चाटन करायचं, हे आयुर्वेदातलं कार्य आहे। आयुर्वेद आरोग्याच्या बाबतीमध्ये आत्यंतिक निवृत्ती करणारा आहे। आणि हल्लीच्या काळातलं वैद्यकशास्त्र, म्हणून तर आपल्याला एक जरी आजार झाला तर गोळ्या 3-3 घ्याव्या लागतात। त्याचं कारणच ते आहे, हे औषध घेतलं की तुम्हाला दुसरं काहीतरी होण्याची शक्यता आहे। डोकं तरी दुखू शकतं, पित्त तरी वाढू शकतं, आळस तरी राहू शकतो। आणि बऱ्याचदा आपण जे औषधं घेतो त्यामध्ये मनुष्याला आळस जास्त राहतो, म्हणजे आराम घडावा असा त्याचा अर्थ आहे। सोडून द्या, तो विषय आपला नाही। पण ज्ञानाशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणारा उपाय दुसरा कोणता नाही। म्हणून अनादिकालापासून अनंत जन्मापासून जीवाच्या अंतःकरणामध्ये असणारं आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं आवरण
फक्त ब्रह्मज्ञान निवृत्त करू शकतं. आणि ज्या जन्मामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होतं तो आपला शेवटचा जन्म असतो. कारण आता त्याच्यानंतर त्याला जन्माला येण्याकरता कारण शिल्लक राहत नाही. न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते, म्हणून तो कधीही पुनरावृत्तीला प्राप्त होऊ शकत नाही. तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा, असं ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये म्हणतात. मिठापासून तयार केलेली हत्तीन समुद्र स्नानाकरता निघून गेली, काही वेळाने ती परत आली असं कधी घडत नाही. मिठाची हत्तीन जर स्नानाकरिता गेली, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी, त्याप्रमाणे तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट. त्या ओवीमध्ये प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. तेवी मजसी एकवट, माझ्याशी ऐक्य भावाला आला. ऐक्य भावाला येण्याकरता कारण काय? ज्ञानाने, पुन्हा त्या ज्ञानाचं विषण चोखट ज्ञाने, शुद्ध ज्ञानाने जो माझ्याशी एकरूप झाला, त्याच पुरुषाची पुनरावृत्तीची वाट, रस्ता, मार्ग बंद पडतो. किंबहुना तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना रझारी चिरापडी. येण्याची शरीरे म्हणजे या मनुष्यदेहामध्ये आल्यानंतर पुन्हा जन्माला येणं, हा मार्ग आपल्याला बंद करता येतो. त्याला उपाय ब्रह्मज्ञान आहे. म्हणून अशा ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता अत्यंत समीपवर्ती ऐकांतिक उपाय कोणता आहे? तो परमात्म्याने आपल्याला सांगावा. उपायाचे प्रकार 2 आहे. एक दूरचा उपाय आहे आणि एक अत्यंत जवळचा आहे, किंवा एक अनैकांतिक आहे, ज्याच्यामध्ये फल येऊ शकतं किंवा फल होऊही शकत नाही, त्याला अनैकांतिक उपाय असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये निश्चित फल होतं त्याला ऐकांतिक उपाय असं म्हणतात. 39व्या श्लोकामध्ये ज्ञानप्राप्तीचा जो उपाय भगवंतांनी प्रतिपादन केला, हा समीपवर्ती पण आहे आणि ऐकांतिकसुद्धा आहे. ज्याच्या जीवनामध्ये शास्त्रवचनावर, संत आणि गुरूंच्या वचनावर, आलेल्या वाक्यावर हे असंच आहे असा पराकोटीचा विश्वास असेल, आस्तिक्य बुद्धी असेल, तर त्याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धावान ज्ञानम लभते, त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे त्यांच्या बाबतीमध्ये सेवेचा प्रसंग आला तर तो साधक कायम तत्पर असावा. तत्पराः संयतेंद्रियाः, पुन्हा आळशी नसावा. इंद्रिय आणि मनावर विजय संपादन करणारा असावा. ज्याने आपल्या मनावर, इंद्रियावर नियमन किंवा विजय संपादन केला आहे. गुरूंच्या सेवेच्या बाबतीमध्ये जो अत्यंत तत्पर आणि सावध आहे, क्षणसुद्धा सेवे वाचून जो वाया जाऊ देत नाही. ज्ञानोबारायांचं आचार्योपासन पद जर आपण 13व्या अध्यायातलं पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. ज्ञानोबाराय असं म्हणतात, निमिष लोकान धाडी, ऐसेनी गणावया कोडी कल्पांचिया, जित मेलान सांडी. निमिष लोकान धाडी, जिवंत असताना ही सेवा आणि देह पडल्यानंतर यातली असणारी पंचमहाभूत पंचतत्वामध्ये विलीन करायची, पण सेवेचा त्याग नाही करायचा. काय पराकुटीचा भाव असेल, मोक्ष जरी आपल्यासमोर आला तर मोक्षाचाही सुद्धा अस्वीकार, त्याग आहे. जित मेलान सांडी, जिवंत असताना सेवा करता येते, मेल्यानंतर कशी काय सेवा करता येईल? मोक्ष प्राप्त झाला तर सेवा करता येत नाही. मग हा देह गेल्यानंतर आगामी जन्म घ्यायचा आणि सेवेमध्ये मात्र खंड पडू द्यायचा नाही. निमिष लोकांना धाडी, आपल्या 2 पापण्या एकमेकाला चिकटतात की नाही, लगेच उघडतात. तर जेवढा कालावधी त्याला निमिष म्हणतात, तेवढासुद्धा व्यर्थ मी दवडणार नाही. ऐसेने गणावया कोळी कल्पांचिया. ज्ञानोबारा जेव्हा एखादं माप देतात ना, परिमाण, तेव्हा हलकं किंवा अलीकडचं माप देत असं नाही. गणावया कोळी कल्पांचिया, चौकडी एकामागून 1000 वेळा गेली तर ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली 43,20,000 वर्ष याला म्हणतात एक चौकडी. आणि अशी चौकडी एकामागून 1000 वेळा गेली की तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र असते, त्याला म्हणतात कल्प. आणि मी सेवा कुठपर्यंत करणार? गणावया कोडी कल्पांचिया, कोट्यावधी कल्प जरी गेले तरी सेवेमध्ये अंतराय होणार नाही.
सेवेच्या बाबतीतही ज्ञानोबारायांचं माप अनंतच आहे. आणि तपाच्या बाबतीत माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, म्हणजे माप फार मोठं आहे ज्ञानोबारायांचं. झेपच ज्ञानोबारायांची मोठी आहे. गरुडाला सुद्धा मागं टाकू शकते ज्ञानोबांची शक्ती. अशी सेवा करणार याला म्हणतात तत्पराहा. कारण तुकोबारांचं एक प्रमाण आहे. संयतेंद्रिय हा शब्द का वापरला बरं? कारण गुरूंच्या सेवेसाठी तो व्यक्ती कायम मनाने सावध आणि इंद्रियांचा लाड न करणारा असावा. नव्हे गुरुदासे संसारिया, असं तुकोबारांचं प्रमाण आहे. जो संसाराचा दास असतो त्याला गुरूंचं दास्य करता येत नाही. ज्याच्यावर इंद्रिय मनाचा संयम आहे तो व्यक्ती सेवा करू शकतो. रामायणामध्ये प्रसंग आला, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही, इतर साधनांना मी जाणत नाही, दास्य सेवा कोण करू शकतो. भावार्थ रामायणामध्ये प्रसंग आला, ज्या मुहूर्तावर राज्यपदावर अभिषेक व्हायचा आहे त्याच मुहूर्तावर वनवासातलं राज्य मिळालं, पण तक्रार नाही. प्रभू म्हणाले आपल्याला काही राज्यच करायचं आहे, वनातलं राज्य करू. वनवासामध्ये जायला निघाले. लक्ष्मणाने सांगितलं मला यायचं आहे. प्रभूने सांगितलं तुला यायचं आहे खरं आहे, पण वनवास मला एकट्याला आहे. मग विचार न करू नये, मातेची आज्ञा घ्यावी लागेल. आईकडे गेले. सुमित्रा मातेला विचारलं, आई मला माझ्या बंधूची सेवा करण्यासाठी वनात जायचं आहे, जाऊ का? तुझी परवानगी असेल तर. सुमित्रा मातेने सांगितलं हरकत नाही म्हणे. प्रभूची सेवा करणारा जर मुलगा मिळाला असेल तर ते माझं भाग्य आहे. आणि त्या सेवेसाठी तू जातो आहे ना, तुला अडचण नाही. असं एखादा मुलगा मला, आई मी जाऊ आळंदीला शिकायला, आईने परवानगी दिली पाहिजे परवानगी. कारण अशी इच्छा धारण करणारा मुलगाच भेटत नाही. म्हणून जा म्हणे सेवेला. पण एक काम कर, प्रभूच्या जीवनामध्ये सेवा करत असताना तुझ्या मनामध्ये अजिबात कलुषित भाव येता कामा नाही. स्वप्नातसुद्धा काही कलंक येता कामा नाही. मग लक्ष्मणाने विचारलं, आई स्वप्न कसं असतं? माहीतच नाही ना स्वप्न कसं असतं म्हणून. म्हणे मी तुला काय सांगणार आहे, शास्त्रीय भाषेत नाही सांगितलं, फक्त एक उत्तर दिलं, झोपेमध्ये जे दिसतं त्याला म्हणतात स्वप्न. असं का? म्हणजे झोप लागल्यानंतर स्वप्न दिसतं ना, झोपायचंच नाही. संयतेंद्रिय हा म्हणजे निद्रेवर विजय संपादन केला आणि पुन्हा 14 वर्षापर्यंत उपवास. ते फळ आणण्याकरता जायचे ना, तर जानकी मातेला असं वाटायचं ज्या अर्थी लक्ष्मण आमच्याकरता फळं आणतात याचा अर्थ गोड आहे का आंबट आहे हे अगोदर सेवन करून पाहत असतील, किंबहुना हे येताना फळं खात असतील. असं घडतं कधी कधी. एखादी माता इथं आळंदीतल्या विद्यार्थ्याकरता लाडूचा डबा पाठवते, पण ज्याच्याकडे डबा येतो तो मग चवी घेऊ, नंतर थोडाफार का आहे ना तो रुची घेऊ, थोडीफार गोडी तो घेऊ शकतो. तसं जानकी मातेला असं वाटलं येताना काहीतरी हे फळं खात असतील, त्यामुळे जानकी मातेनं कधी विचारलं नाही. आणि प्रभूंना असं वाटायचं की आपला फलाहार झाला तर जानकी माता यांना फळं देत असतील, म्हणे प्रभूंनी कधी विचारलं नाही. आणि हे मात्र पराकोटीची मर्यादा. जोपर्यंत प्रभू आपल्याला म्हणत नाही तोपर्यंत फळं खायची नाही. किती आज्ञा आहे. म्हणून तर दास्य सेवा काही एवढी सोपी नाही. शब्दाचं सुद्धा उल्लंघन करायचं नाही आणि मनात सुद्धा आलं नाही. हा नंतर आलं द्वापारयुगामध्ये ते म्हणे वा वा वा. प्रभू म्हणले चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. त्याने मला नाही यायचं. पण का बरं? मागचे आम्हाला चांगले अनुभव आलेले. हो तुम्ही आम्हाला दिंडीला घेऊन गेले फक्त, असं मागचे आम्हाला अनुभव चांगले आलेले. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता पण प्रत्यक्ष हे. 14 वर्षापर्यंत मी उपवास केला. जानकी मातेनं विचारलं नाही, तुम्ही विचारलं नाही. बरं दिवसाही जागी रात्रीही जागी. संयतेंद्रिय हा. कारण रावणाच्या पुत्राचा वध करायचा तर तोच करू शकतो ज्याने 14 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, निद्रेवर विजय, तहान भुकेवर विजय संपादन केला. दुसरा कोण आहे असा? संयतेंद्रिय हा. तत्पर म्हणजे सेवेमध्ये कायम सावध आणि ज्याची पराकोटीची आस्तिक्य बुद्धी आहे त्याला म्हणतात श्रद्धावान. त्यालाच ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. हा ऐकांतिक उपाय आहे. याच्यामध्ये फलाच्या बाबतीमध्ये संशय येणारच नाही. श्रद्धावान असेल
तत्पर असेल, संयतेंद्रिय असेल, तर ज्ञानोबाला म्हणतात त्याला ज्ञानप्राप्तीसाठी जाण्याची गरज नाही. त्याचा अधिकारच एवढा मोठा आहे की ब्रह्मज्ञान त्याला शोधत शोधत त्याच्यापर्यंत येत आहे. काय त्या साधकाचं लक्षण आहे? आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, या ओव्या ज्ञानोबा यांच्या आहे. आणि त्या ओव्या नुसत्या कानाने जरी ऐकल्या तरी ती रुची प्राप्त करावी, तो भाव संपादन करावा असा आपल्या अंतःकरणामध्ये संकल्प होतो की नाही? हीच ज्ञानोबांची आपल्यावर कृपा आहे. ती शब्द ऐकत असताना खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. आत्मसुखाची गोडी, गोडी शब्दाचा अर्थ तो चटक, रुची, ते दोन प्रकारचे आहे. एक आहे आत्मसुखाची गोडी आणि दुसरी आहे अनात्मसुखाची गोडी. या अनात्मसुखाच्या गोडीमध्ये पामर आणि विषयी पुरुष अडकलेला आहे. शब्दस्पर्श रूपरसगंध या पंचविषयाची असणारी जी गोडी आहे त्याला अनात्म गोडी असं म्हणतात. आणि अनात्म असणाऱ्या विषयांची गोडी ज्याला लागली त्याच्या अंगात जर विषयाच्या गोडीचं विष भिनलं तर परमार्थ गोड असतानाही त्याला कडू लागतो. नवल विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषाचा प्रभावच असा असतो, ज्याच्या अंगामध्ये विषबाधा झाली त्याला गोड पदार्थ कडू लागतो आणि कडू पदार्थ गोड लागतो असं म्हणतात. आपल्याला काही अनुभव नाही त्याचा. ज्याला सर्पदंश झाला आणि त्या अंगामध्ये जरी विष भिनलं तर तिखट मिरच्या त्याला गोड लागतात, किंवा एखादा गोड पदार्थ कडू लागतो आणि कडुलिंबाचा पाला गोड लागतो. जर एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा, आणि जर त्याने थुंकून टाकला तर समजून घ्यायचं सापात दम नव्हता, म्हणजे सर्पात विष नव्हतं, समजून घ्यायचं असं. कडुलिंबाचा पाला कडू लागला की त्याला विषबाधा झालेली नाही. पण जर तो म्हणला आणखीन द्या तर द्यायचा नाही, त्याला दवाखान्यात उचलायचं, कारण विष अंगामध्ये भिनलं आहे. तसं विषयाची आवड, विषयाची वासना असेल तर त्याला आत्मसुखाची गोडी अजिबात लागत नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण आग्रह केला परमार्थाचा तरी तो व्यक्ती आग्रहाने सुद्धा येत नाही, त्याचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. नवल विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणून गोडी दोन प्रकारची आहे. ज्याने संतांच्या मुखारविंदातून जीवनामध्ये असं एक सुख आहे की ज्याला कोणत्याही स्थानाचा म्हणजे देशाचा, कोणत्याही कालाचा, वस्तूचा अजिबात परिच्छेद नाही. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, ज्या अनंत आहे, व्यापक आहे, निर्विषय आहे, निर्निमित्त, निरुपाधिक, निरुपम, निरतिशय, असे बाबांचे सगळे शब्द बरं डॉक्टर बाबांचे. ज्या सुखासाठी उपाधी लागत नाही, विषय लागत नाही, निरुपचार आहे, ज्यापेक्षा अत्यधिक सुख कोणतं नाही, जे नित्य स्वरूप आनंद स्वरूप आहे. किंबहुना ज्या सुखाचा विचार केला तर नाही या आनंदाशी जोडा. ज्या सुखासमान कोणतं सुख नाही, ज्या सुखापेक्षा अत्यधिकही कोणतं सुख नाही. म्हणून तर जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषयके हरिखे नाचो. ती ओवी 12व्या अध्यायातली आणि ही ओवी सारखीच आहे. म्हणून असं एक सुख आहे आणि ते सर्वांचं आपलं स्वरूप आहे. म्हणून या सुखाला बाहेर शोधण्याची गरज नाही, ते आपलं स्वरूप असल्यामुळे आत आहे. आता हे आत का म्हणायचं बरं? वास्तविक सुख हे आनंद स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे आणि परब्रह्म सगळीकडे व्यापक आहे. फक्त म्हणावं लागतं जोपर्यंत जीवाची अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होत नाही या अर्थाने म्हणावं लागतं की ते आपल्या आत आहे. आपला बहिर्मुख स्वभाव असल्यामुळे म्हणावं लागतं ते आत आहे, नाहीतर ते आतही तेवढंच आहे आणि बाहेरही तेवढंच आहे. किंबहुना त्याला आत बाहेर असा शब्द नाही आहे, फक्त देहाच्या उपाधीमुळे म्हणावं लागतं की त्या आत आणि बाहेर आहे. नाहीतर ते सर्व व्यापक आहे, सगळीकडे आहे. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यं ब्रह्मणी त्रिधा. अशा सुखप्राप्तीची ज्याला चटक लागली आहे, या चटक लागल्याबरोबर मग तो केवढ्याही मोठ्या
त्यागाकरता तयार होतो. दिव्याला त्या प्रकाशाचं आकर्षण असतं, तर तो स्वतःच्या आपल्या प्राणाचा त्याग करायला तयार होतो. तसं या सुखाची ज्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याला आत्मसुखाची गोडी हस्तगत करायची आहे, त्यालासुद्धा आपल्या जीवभावाचा बाध करावाचा लागतो. जेवढा मोठा त्याग तेवढा मोठा लाभ. जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. जीवत्वसुद्धा खोटं ठरलं तर आत्मसुखाला तो गवसणी घालू शकतो आणि यासाठी तो त्याग करतो. उपनिषदातलं प्रमाण आहे, न प्रजया न धनेन बहुनाश्रुतेन नायमात्मा बलहीनेन लभ्यः. प्रवचनाने सुद्धा प्राप्त होत नाही. जो बलाने रहित आहे त्याला मिळत नाही. न प्रजया न कर्मणा धनेन मिळतं कशाने? त्यागेन एके अमृतत्व मानुषो. केवळ त्यागाने अमृतत्वाची प्राप्ती होते. आणि मग तो त्याग कोणाचा करायचा आहे? विटेचो का सकळ विषया. इहलोकातले कर्मापासून मिळणारे सुख असेल आणि परलोकातले पुण्यजित असणारे सुख असेल, या सगळ्या विषयाला तो मनापासून विटतो. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे. आपण काल थोडासा विचार केलेलाच आहे याचा. विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रियांची आवड विषयांकडे असते. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हा इंद्रियांचा स्वभाव आहे की विषयापेक्षा त्यांना अत्यधिक गोड वाटत नाही. पण हा साधक आपल्या जीवनामध्ये इंद्रियांना मान देत नाही. तो आपला आत्मनिश्चय ढळू देत नाही. आणि इंद्रिय म्हणले विषयाकडे चाला, विषयाकडे घेऊन जात नाही. हा इंद्रियांचा मान वाढवत नाही. आणखीन एक शब्द आहे बघा, ज्ञानोबांची, आता ती मला ओवी आठवत नाही, बहुतेक 16व्या अध्यायामध्ये आहे. वाढवीत गेला कोड इंद्रियांचे, अशी एक ओवी आहे की जो आपल्या इंद्रियांचं कोड कौतुक वाढवीत जातो आहे. 16व्या त्याच्या शेवटी आहे. पाहिली नाही पण नेमकी आता आठवली. पण अर्धपदही आपल्या उपयोगाचं आहे. वाढवीत गेला कोड इंद्रियांचे. इंद्रियाचं कोड कौतुक वाढवीत जातो, तो इथला अधिकारी नाही. हा साधक इंद्रियांना मान देत नाही. जो मनाशी चाडणं सांगे, यातून त्याची श्रद्धा दिसते आहे, तत्परता दिसते आहे. मनाशी चाडणं सांगे म्हणजे आपली असणारी इच्छा मनाला सुद्धा कळू देत नाही. जसं एखादा व्यवहारामध्ये व्यक्ती जो असतो की नाही, ज्याला व्यवहारातली गुप्तता पाळायची असेल किंवा एखादं रहस्य हे कायम रहस्य राहू द्यायचं असेल, तर त्याचं एक रहस्य आहे, ते कोणाला सांगू नये. मंत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा हा नियम आहे बरं. जेव्हा गुरुमंत्र आपल्याला मिळतो की नाही, तो एका मुखारविंदातून कानापर्यंत मिळाला तर त्या मंत्राचं असणारं रहस्यत्व हे कायम राहतं. आणि आपल्याला मिळाला आणि आपण ओठाने दुसऱ्याला सांगितला, तो 4 कानापर्यंत गेला की त्याचं असणारं सामर्थ्य कमी होतं. म्हणून प्राचीन काळामध्ये तो मंत्र दिला जात असताना असं गुरुमुखात लब्धम शाब्दम देशिकपूर्वकम, एका मुखारविंदातून एका श्रवणेंद्रियापर्यंत तो यावा, याला म्हणतात गुप्तता पाळणं. तसा हा साधक आपली असणारी इच्छा मनाला कळू देत नाही, सावध राहतो. त्यामुळे इच्छेमध्ये 2 प्रकार आहे. एक आहे परमार्थाची इच्छा आणि त्यालाच आपण निवृत्तीची इच्छा म्हणतो. आणि एक आहे प्रवृत्तीची इच्छा. तर निवृत्तीची इच्छा मनाला कळू देतो, म्हणजे आपली पारमार्थिक असणारी इच्छा मनामध्ये येऊ देतो. त्या परमार्थाविषयी संकल्प मनामध्ये होऊ देतो. पण संसाराविषयी संकल्प मनामध्ये अजिबात निर्माण होऊ देत नाही. कारण ते एक प्रमाण दिलं नाही, काम जानामी ते मूलम संकल्पात किल जायसे. तो साधक कामाधिक विकारांना म्हणतो आहे की तुझं मूळ कारण मला माहिती आहे. जर मना संकल्प झाला की तो जन्माला येतो. म्हणून हा साधक, असा एक अर्थ केला ज्ञानेश्वरीमध्ये, मनाशी चाडणं सांगे. आपल्या मनाला संसारविषयक असणारी इच्छा तो अजिबात सांगत नाही. कारण नुसता संकल्प जरी संसाराविषयी झाला तर मन चंचल होतं आणि चंचल मन त्या साधकाला, त्याच्या बुद्धीला छळ निर्माण करतं. जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळी, धैर्यसी हात फळी मिळवणे जाय. जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाळ लावी,
बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा, म्हणून तो मनाला अजिबात इच्छा कळू देत नाही. हा, न धरीची विधीची चाड, न करीचा आपले कोड. बरोबर आहे ना? वाढवीत गेला कोड इंद्रियांचे, विधीची भीड, न करीची आपुली चाड. चाड, भीड आणि कोड असे शब्द आले आहेत. तर जो विधीची मर्यादा पाळत नाही, आपल्या स्वतःचं कल्याण व्हावं अशी त्याला इच्छाच नसते, फक्त इंद्रियांचं कौतुक करतो. पण हा साधक तसा नाही. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, हे इंद्रियातून जन्य होणार तर नाहीच नाही, पण हे अंतःकरणातसुद्धा प्रगट होणार नाही. अंतःकरण समर्थ कुठपर्यंत आहे? आवरणभंगापुरतं. म्हणून हा मनाशी चाडणं सांगे. मनामध्ये संकल्पसुद्धा निर्माण होऊ देत नाही. झालं की मन चंचल होतं, इतकं त्याला जतन करावं लागतं. काही सांगायचं? मगाशा हां त्या सांगा. जे अगोदरची ओवी, जे बुद्धी ते सळी. आपल्या बुद्धीचा निश्चय असतो. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, किंवा तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माचे अवधी, जैसा गंगेसी उदती निरंतर, तरी तुम्हारसे का जोगे, व्याख्यान शोधावे लागे. असं करावं लागतं. तुम्ही एखादी ओवी सांगा म्हणलं की मग अनुषंगाने दुसऱ्या पण ओव्या आठवत्यात. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, ज्या बुद्धीला परमात्माच शेवटचं गंतव्यस्थान आहे, त्या बुद्धीला म्हणतात सद्बुद्धी, आणि ती दुर्लभ आहे. अशी दुर्लभ सद्बुद्धी असते की जे परमात्मा प्राप्तीच्या एक ध्येयाने वेळी झालेली आहे, पण त्या बुद्धीचा छळ करतं ते मन आहे. जे बुद्धी ते सळी, छळ करतं, जाऊ देत नाही बुद्धीला जाऊ देत नाही. कारण त्याला माहिती आहे, जर बुद्धी परमात्म्याकडे गेली, म्हणून जो मनाशी चालणं सांगे. बरं, हा, आपल्याला परमात्मा प्राप्ती करायची आहे, हा बुद्धीचा निश्चय आहे, मला नाही कळू देत तो. कारण मन चंचल फार आहे, चंचला येत नाही. आता दुसरा शब्द वापरला असता त्यात मला नको, त्याचं थोडं मत. ते बुद्धीचा छळ करतात, छळ. कारण त्याला माहिती आहे, जर बुद्धी परमात्मा स्वरूपाला मिळाली तर बुद्धी एकरूप होईल. यात नवल काय आहे? आपलं सुद्धा अस्तित्व राहणार नाही. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी. जो काही आपला निश्चय होतो परमार्थाचा, त्या निश्चयाला हे टाळतं. आणि सात्विक धैर्याला तर हातावर हात मारून त्याला ते आपल्या ताब्यात घेतं. जे विवेकाते भुलवी, आत्मा काय अनात्मा काय, विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी, याला म्हणतात विवेक. म्हणून अनित्याच्या ठाई त्या आस्तिक्य बुद्धी नाही. अनित्य पदार्थाच्या विषयी ज्ञानी पुरुषाला आस्तिक्य बुद्धी, आवडीची बुद्धी नसते, कारण ते अनित्य आहे. आणि तो नित्य तत्वाच्या पाठीमागे लागतो असा विवेक आहे. पण या विवेकाला सुद्धा जो संभ्रमामध्ये पाडतो त्याला म्हणतात मन. जे विवेकाते भुलवी, संतोषाशी चाळ लावी. जो मनुष्य संतुष्ट आहे, समाधानी आहे ना, त्याला इच्छा नसते बघा. आणि इच्छा निर्माण झाली की समाधान बिघडतं. आणि हे मन त्या संतोष वृत्तीला कायम असं टोचणी मारतं. संतोषाशी चाळ लावी. पण मन असं आहे, एका ठिकाणी बसलं तरी पण चंचल एवढं आहे की एका ठिकाणी देहाने हा व्यक्ती बसतो, पण फिरून मात्र 10 दिशातून येतो. म्हणून या मनाच्या बाबतीमध्ये बुद्धीने केलेला जो निश्चय आहे, आत्मसुखाची गोडी मिळवायची आहे, त्या गोडीची असणारी बातमी तो आपल्या मनापर्यंत सुद्धा जाऊ देत नाही. ते समजा आता आपल्या देशावर एखाद्याने आक्रमण केलं, आता पाठीमागे संदर्भ घडलेले आहे. देशावर आक्रमण केलं की परकीय देशाला माहिती होतं की भारत देश गप्प बसणार नाही, किसी को छेडते नाही, छोडते भी नाही. अगोदर तर काय आपण कोणाची छेड काढायची नाही, पण कोणी काढली तर मग सोडायचं सुद्धा नाही. बलवान देश असल्याशिवाय प्रगती होत नाही. बरं, कायम शांती ही पण उपयोगाची नाही आहे. प्रतिकारसुद्धा प्रसंगाला केला पाहिजे. एखाद्या देशाने आपल्यावर हल्ला केला तर मग आपण त्याच्यावर हल्ला करणार आहे असं सांगायचं नसतं. इतकी गुप्तता बाळगायची असते, किंबहुना जणू काही आपण काहीच करणार नाही असं कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत ही गुप्तता पाळता येत नाही, गुप्तता जेव्हा त्या बैठकी होतात ना, त्या बैठकीमध्ये 2-3च माणसं मुख्य असतात. किंबहुना बैठकीला गेलेले जे लोक असतात ना, ते जाताना एक मोबाईल वापरतात
आणि बैठक झाली की तो मोबाईल फोडून टाकतात. इतकी गुप्तता बाळगावी लागते त्यामध्ये. त्यांचं सिम कार्ड कायम तयार असतं. एका सिम कार्डवर फक्त एकदा फोन करतात ते. याला म्हणतात गुप्तता. नाहीतर आपण तर स्टेटस ठेवतो वे टू होम. काय गुप्तता आहे आपली? नाही. ज्याला राजनीतीमध्ये यश मिळवायचं असेल त्याला गुप्तता बाळगावीच लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बघा. जेव्हा त्या किल्ल्याहून आपल्याला निष्ठून जायचं आहे तेव्हा दिवस ठरवला होता अमावस्येचा. म्हणजे उद्या मी तुमच्या भेटीला येणार आहे अमावस्याला. पण अमावस्याच्या अगोदरही तेवढाच अंधार असतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा तेवढाच अंधार असतो. जी काही मोकळी जागा आहे त्यातून सही सलामत निष्ठून बाहेर पडले. किंवा आग्र्याचा प्रसंग आठवून बघा. तिथं सांगितलं आहे का आम्हाला पळून जायचं आहे, पेटारी तयार करा, असं नाही. गुप्तता बाळगावी लागते. तसा बुद्धीचा निश्चय आहे परमात्म दर्शन करायचं, पण ती आपली असणारी इच्छा तो मला कळूसुद्धा देत नाही. काय सावध असेल हा साधक जो मनाशी चाळणं सांगे. संसारातली सांगितली तर मन उतावीळ होतं आणि परमार्थातली सांगितलं तर प्रतिबंध करतं. म्हणून तो दोन्ही बाबतीतली इच्छा कळू देत नाही. जो मनाशी चाळणं सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे. सगळं प्रकृतीजन्य आहे. आपल्या अगदी कारणदेहापासून तर स्थूल देहापर्यंत किंवा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, त्यानंतर असणारं अंतकरण, हे सगळं प्रकृतीच्या सत्वगुणापासून, काही रजोगुणापासून, काही मिलित सत्वांशापासून तर मिलित रजवंशापासून हे सगळी सामुग्री तयार झालेली आहे. आणि हे सगळे आपल्या प्रकृतीला वश होऊन ते इंद्रिय त्या त्या विषयामध्ये रममान होतात. गुणागुणेषु वर्तन्ते. सगळी कर्म प्रकृती करी कर्मे. आज्ञाने पुरुष म्हणतो ती म्या केली म्हणे भ्रमे. पण प्रकृतीच्या ठिकाणी वागते आहे. त्यांचं कर्तृत्व जो आपल्याकडं घेत नाही. जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. सम्यक प्रकाराचा उपभोग झाला श्रद्धेचा, त्याला अढळ श्रद्धा म्हणतात, जी त्याचे वेदवाक्यावर आहे आणि आपल्या गुरूंच्या वचनावर आहे. ज्ञानोबांची ओवी पण आहे बघा तशी. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशिवे. गुरु वाक्या वाचून इतर शास्त्र तो आपल्या हातामध्ये धारणही करत नाही. याला म्हणतात पराकोटीची श्रद्धा. या बाबतीमध्ये ज्ञानोबांचे पिताश्री श्री विठ्ठलपंतांचं उदाहरण अगदी आचरणीय आदरणीय आहे. म्हणजे गुरूंनी सांगितलं की नाही की भगवंताची आज्ञा आहे की तुम्ही संन्यास आश्रमाचा परित्याग करून पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा. अविधी कर्माचे न धरावे भय, यासी आहे साह्य जगदीश. हे गुरूंचं वचन आहे. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. बाकी शास्त्र काय सांगतं याला आता महत्त्व नाही. गुरुवर्य सांगतात ना हे काम बरोबर आहे, ईश्वराची आज्ञा आहे. कारण तुमच्या उदरी साक्षात ईश्वर संत रूपाने अवताराला येणार आहे. पराकोटीची श्रद्धा म्हणतात, पराकोटीची. आणि अशा श्रद्धेचा ज्याला लाभ झाला त्यामुळे तो सात्विक श्रद्धेनं सुखी झाला आहे. श्रद्धेनं संपन्न आहे. कर्तृत्वाचा अभिमान नाही. मनाला सुद्धा तो कळू देत नाही. इंद्रियांचा लाड कोड कौतुक करत नाही. सगळ्या विषयावर पराकोटीचं वैराग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्मसुखाची गोडी संपादन करायची. असा जर उत्तम साधक असेल तर भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात त्याला ज्ञानप्राप्तीसाठी कुठं जायची गरज नाही. आता त्याचा योग्य अधिकार असल्यामुळे त्याची योग्यता पाहून ब्रह्मज्ञान विचार करतं की आता आपण त्याच्या हृदयात जाऊन विराजमान झालं पाहिजे. तो शोध नाही घेत, ब्रह्मज्ञान त्याचा शोध घेत येतं. 89व्या क्रमांकाची ओवी. तया तेची गिमसीत. शब्द ज्ञानोबांचा चकार आहे. तया तेची अर्थात त्यालाच, गिमसीत म्हणजे शोधित, ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे. जया माझी म्हणजे ज्या ज्ञानामध्ये अचुंबित म्हणजे संपूर्ण, परिपूर्ण, थोडीशी ज्यामध्ये उणीव नाही, कमतरता नाही, किंवा ज्यापेक्षा अत्यधिक आता काही प्राप्तव्य नाही, अशी अचुंबित शांती जया माझी असे.
ज्यामध्ये असते ते ज्ञान आहे, ज्या ज्ञानामध्ये संपूर्ण शांतीचा लाभ होतो, असं ज्ञान तया तेचे गिवसित निश्चित पावे. एका एका शब्दाला मोल आहे. तया तेची म्हणजे इतरांना नाही, हा त्याचाच अधिकार आहे फक्त. बाकी जगतामध्ये हा अधिकार कोणाचा नाही. म्हणून चकारांनी अन्यांची व्यावृत्ती केली आहे. बाकी पामर विषयी यांच्यात गावात सुद्धा ही वार्ता नाही आहे. पण हा उत्तम साधक आहे म्हणून त्यालाच पुन्हा शोधित. गिवसित म्हणजे त्याचा शोध घेत घेत आपण एखाद्या व्यक्तीला पत्र लिहिलं. आता हल्लीच्या काळामध्ये पत्र कमी झाले, ते मी सुद्धा पत्र लिहिले आहेत. पैठणला असताना त्या काळामध्ये फोन नसायचा व ते फोन असायचा, पण ते आपलं बोलणं होण्याच्या अगोदर बिलच जास्त यायचं. ते किती पैसे टाकावे त्याच्यामध्ये, ते शेवटचे 10 सेकंद ते नुसतं वाजत राहतं, बीप म्हणजे आवाज देतात ते. मग पत्र पाठवायचं. म्हणजे त्या काळात पत्र लिहिले मलाही आठवतात चांगले. हल्लीच्या काळात पत्र फक्त बहुतेक शाळेत परीक्षेला असतील, असे प्रत्यक्ष तर काही कोणी लिहित नसेल. पण अजूनही पत्रव्यवहार चांगल्या प्रकारे होतो आहे, कारण 4 ती पोस्ट ऑफिस चालू आहे, याचा अर्थ ते व्यवहार चालू आहे याचा अजूनही. पण त्या पत्रामध्ये आपण पत्ता लिहितो. जगतातले 2 पत्र फार प्रसिद्ध आहे. एक आहे रुक्मिणी मातेचं, रुक्मिणी स्वयंवरातलं पत्र, श्रुत्वा गुणान, ते भगवंताला पाठवलेलं प्रेमपत्र. त्यानंतर ज्ञानोबरांनी चांगदेवरायांना पाठवलेलं 65 ओव्यांचं पत्र, ते पत्रच आहे. स्वस्ति श्री वटेशो जो लपोनी जगता भासो, दावी मग ग्रासो प्रगटला करी, पत्रच आहे हे, पत्रच आहे. तुकोबारांनी वारकऱ्यांच्या मार्फत पाठवलेलं पत्र. वा, हा अभ्यासू श्रोते सगळे. फक्त सांगायचा अवकाश आहे. आहे चांगला आहे. वक्ता तो वक्ताची नोय श्रोते नवीन. आपल्या पाठाची बैठक चांगली आहे, खूप चांगली आहे. या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. पत्र, ज्या व्यक्तीच्या नावाने आपण पत्र लिहिलं त्याचा आपण पत्ता लिहितो त्यावर. आता तो पत्ता फक्त लिहायचं काम आणि आपण पिटीत टाकतो, पण त्या व्यक्तीपर्यंत ते पत्र जातं की नाही. मग आता ते पत्राचा शोध कोण घेतं? तो पोस्टमन. ज्याप्रमाणे तया तेती शोधित, ज्याचा तो पत्ता आहे. बरं, त्या पत्त्यामध्ये पण असं असतं बरं, शेवटचं जे आहे ना ते पहिलं शोधावं लागतं. म्हणजे काय, समजा जिल्हा पुणे, तर पहिलं पुणे शोधावं लागतं. त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव, त्यानंतर ती विभाग प्रभाग, त्यानंतर गल्ली, धर्मशाळा, आणि 3ऱ्या मजल्यावरची कोपऱ्यातली खोली. असं ज्याप्रमाणे ते पत्र शोधत शोधत येतं तसंच आहे. आता त्याला ज्ञान शोधत येतं म्हणजे काय? ज्ञान हे अमूर्त आहे आणि अमूर्त असणारं ज्ञान एखाद्या ब्रह्मज्ञानी महापुरुषाच्या अंतःकरणात राहतं आणि तो ब्रह्मज्ञानी महात्मा त्या साधकाला शोधत येतो. ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्रीगुरु आपैसा भेटीची का. श्रीगुरु त्यांना शोधत शोधत येतात. तुकोबारांचं उदाहरण आहे ना, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. सापडविले म्हणजे त्यांनी शोधलं मला, सापडविले त्यांनी आमचा शोध घेतला. कारण उत्तम असणारा शिष्य मिळाला तर गुरुत्वांचं महत्त्व वाढत असतं. निळोबारांचं प्रमाण आहे, सत्शिष्य विरळा जोडे भाग्ययोगे, महिमा ज्याच्या संगे गुरुत्वाशी. चांगला शिष्य विरळा असतो आणि तोही गुरुवर्यांना भाग्ययोगाने मिळतो, ज्याच्यामुळे गुरुत्वाचं सुद्धा महत्त्व वाढतं आहे. या बाबतीमध्ये ज्ञानोबारायांसारखे शिष्य श्रीगुरु निवृत्तीनाथांना मिळाले तर महत्त्व कोणाचं वाढलं? निवृत्तीनाथांचं. म्हणावं लागते या गोष्टी या प्रसंगाने, त्याचं प्रमाण ते आलेलं आहे. म्हणून किंवा आणखीन एक प्रमाण आहे तुकोबारायांचं, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, पुढे साधू भेट देते तया अवचितारे. साधू त्यांना आपोआप भेट देतात. पण परमार्थामध्ये योग्यता संपादन जर असेल ना आपली, तर सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. आपली योग्यता आहे आपण आळंदीला येतो, आपली त्यापुढची योग्यता आहे गुरुजनांचं सानिध्य सहवास मिळतं, त्यापुढची आपली योग्यता आहे श्रवण करायला मिळतं. आता ही योग्यता वाढवत जायचं म्हणजे श्रवणाचं मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम आणि साक्षात्कारापर्यंत गेलं पाहिजे. साक्षात्कार झाला तर
पुन्हा भगवंताची प्रेम लक्षणात्मिका भक्ती केली पाहिजे. ही सगळी योग्यता आहे. ज्याची योग्यता असेल त्याच्या जीवनात सगळे योग आपोआप चालत येतात. आता आपण काल परवाही बोललो होतो की नाही, आपल्यापेक्षाही लहान लहान गुरुबंधूंचं अधिक योग्यता आहे. त्यांच्या जीवनात योग आला की नाही, वेळ वाया जायचं कारणच नाही. म्हणजे क्षेत्रामध्ये जरी आला तर सहवासपणा योग्य मिळाला पाहिजे, जीवनाला योग्य दिशा मिळते. नाहीतर मग बराच कालावधी जातो ना, असं वाटतं आपण काय केलं एवढे दिवस. कधीतरी हिशोब लावला पाहिजे वर्षाच्या शेवटी. हे जे लेखा-जोखा करतात ना, तर ते मार्च एंडिंग म्हणतात त्याला. त्या काळात ते सगळा हिशोब करतात. तर कधी आपण सुद्धा असं रविवारी आठवड्याच्या शेवटी लावला पाहिजे, किंवा आठवड्याभरापूर्वी आपण कुठं होतो, महिनाभरानंतर आपली काय प्रगती आहे, वर्षभरामध्ये आपल्यात काय बदल झाला, त्याला हिशोब म्हणतात. ही योग्यता आहे. आणि योग्यता असेल तर साक्षात ते चालते ज्ञानाचे बिंब म्हणून ज्ञान त्यांना शोधत येतं. ते ज्ञान पावे निश्चित त्याला ज्ञान प्राप्त होतं. जया माझी अचुंबित शांती असे. वा जी जान ज्ञान तयापाशी हा पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसे जान ज्ञान तयापाशी पायकी करी. आचार्योपासन पदावर ज्ञानोबारे भाष्य करतात ना, ज्याच्या जीवनामध्ये गुरूंची सेवा करण्याविषयी एवढी पराकोटीची आवड आहे, किंवा गुरूंच्या कुळाचं नाव जरी ऐकलं तर पराकोटीचा आनंद होतो, अशी आवडी ज्याच्याजवळ असेल, ज्ञान त्याची सेवा करत आहे. जान ज्ञान तयापाशी पायकी करी. किंवा ज्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, खरं तर मला तो प्रसंग पुढे सांगायचाच आहे, बरं झालं आता ओघात आलं म्हणून सांगतो. योग्यता अधिकार असेल तर पहिले हे रूपक सांगतो, नंतर दृष्टांत मी पाहिला होता तोही सांगतो. कारण जर आपण पाहिला तर मग सोडायचं नसतो, सांगायचाच आहे दृष्टांत. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, ज्याच्याकडे 26 प्रकारची दैवी संपत्ती आहे, 26 प्रकारची दैवी संपत्ती, तर ही साधक जो वैराग्य संपन्न आहे, वैराग्य संपन्न साधक आहे. आणि असा साधक जर आपल्याला मिळाला तर मुक्ती नावाची कन्या दैवी संपत्तीच्या 26 गुणांची वरमाला घेऊन त्याच्यापर्यंत येते. की गुणकुसुमांची माळा हे घेवनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेवसीत असे घेवसीत पावे. ज्याप्रमाणे मुक्ती नावाची कन्या 26 प्रकारच्या दैवी संपत्तीचा पुष्पमाला आपल्या हातामध्ये घेते, आणि आपल्याला वर कोणता योग्य आहे, वैराग्य निरपेक्षाचा गळा, त्याच्या गळ्यामध्ये ही वरमाला अर्पण करते. म्हणजे मुक्ती नावाच्या कन्येचं वैराग्य संपन्न नावाच्या साधकाबरोबर लग्न लागतं. तो का म्हणे, मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. आणि याकरता योग्यता लागते. बरं, आपण जर आपला इतिहास पाहिला तर योग्यता आहे. प्रभू रामचंद्रांचा विवाह करायचा, आपलं जानकी मातेचा विवाह, योग्यता पाहिजे ना. तया तेचे किंवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. मग शिवधनुष्य मिळालं होतं जनक राजाला, ते दिलं होतं परशुरामांनी. परशुरामाला मिळालं होतं भगवान शंकरापासून. पण आता ते परशुराम म्हणले, आता आपलं वय झालं, आता कुठं युद्ध करत बसता, शिवधनुष्य तुला ठेव, पण पूजा करत जा. एकदा जनकाने पाहिलं की शिवधनुष्याच्या खालची जागा सारवलेली होती. आता ते शिवधनुष्य हजारो पहिलवान एकत्र आणले तर उचलत नव्हतं, फक्त ओढलं जायचं. आणि कोणी उचलून ठेवलं, ज्या अर्थी याच्या खालची जागा सारवली आहे याचा अर्थ हे उचललं पाहिजे. मग विचारणा केली, कोणाला सांगता येईना. जानकी मातेचं वय आहे 5 वर्षाचं, आणि विचारलं, जानकी हे शिवधनुष्य कोणी उचललं? म्हणे मी उचललं. जागा स्वच्छ केली, सारवून घेतलं. तेव्हा जनकाने विचार केला होता, ज्या अर्थी शिवधनुष्याला उचलू शकते हे माझी कन्या साक्षात शक्तिरूपिणी आहे. मग आता हिच्याशी ज्याला विवाह करायचा आहे, कमीत कमी त्याला शिवधनुष्याला दोरी तर लावता आली पाहिजे की नाही. म्हणून पण ठेवला की जो या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावील त्याच्या गळ्यामध्ये ही जानकी वरमाला अर्पण करेल. योग्यता ही योग्यता, योग्यतेशिवाय मिळत नाही. किंवा द्रौपदी स्वयंवर आहे, स्वयंवरामध्ये पण ठेवला, वरती एका चक्राला मासा लावलेला आहे, आणि माशाच्या डोळ्याचं भेदन करायचं.
ते पण असं वर पाहून नाही, नाहीतर मग बाण लागला आणि हात थरथर कापला तर मासा जायचा निघून, मग दुसऱ्याच बाण लागायचा, असं नाही चालणार. ते खाली प्रतिबिंब पाहायचं आणि प्रतिबिंब खाली बघून फिरणारा मासा आणि फक्त त्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा. योग्यता आहे की नाही? ते अर्जुनाची योग्यता, द्रौपदीचा विवाह त्यांच्यासोबत. प्रत्यंचा लावायची प्रभू रामचंद्रांची योग्यता, जानकी मातेचा विवाह त्यांच्यासोबत. तसं हे आत्मसुखाची या गोडी योग्यता असेल तर मग ज्ञान त्याच्यापर्यंत शोधत येतं. तया तेची किंवसीत ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचंबित शांती असे. संपूर्ण शांती याला स्वरूपभूत शांती म्हणतात. काल आपण विवाह पाहिला ना, ज्यामध्ये अविद्या कार्य आणि अविद्येची कायमची निवृत्ती होते त्याला म्हणतात स्वरूपभूत शांती, पराशांती म्हणतात त्याला. किंवा ज्याप्रमाणे प्रळय काळ, त्या काळामध्ये संपूर्ण पृथ्वी जलमय झाल्याबरोबर एखाद्या नदीचा उगम, प्रवाह म्हणजे ओघ आणि सिंधूचा संगम जाणता येत नाही, तसं परिपूर्ण स्वरूपामध्ये ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता ही त्रिपुटी मावळते. आणि या त्रिपुटीचा भाग बाजूला गेल्यानंतर केवळ व्यापक ब्रह्मस्वरूप शिल्लक राहतं. याला म्हणतात स्वरूप शांती. तैसी ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्व ही पडे पोटी. मग उरे तिची किरटी शांतीचे रूप, तरी गिळवणी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञान ही मागवते. हार पे निवृत्ती ते शांती पैगा, याला म्हणतात पराशांती. ज्ञान प्राप्त झाला की पराशांती, मोक्ष, परमात्मा प्राप्ती सगळे एकार्थी शब्द आहे. जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान त्याला प्राप्त होतं अंतकरणामध्ये. आत्मनी विंदती असा शब्द पाठीमागे आला होता. त्याच्या अंतकरणामध्ये ते प्राप्त होतं. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे शब्द आला की नाही? आता याची योग्यता आहे ना, पण ते ज्ञान त्याच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होतं. जसं आपण एखाद्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करतो की नाही मंत्राच्या द्वारे, तसं हे ब्रह्मज्ञान योग्य साधकाच्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये प्रतिष्ठित होतं. हृदय म्हणजे बुद्धी घ्यायची. हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. शांती कोणती घ्यायची? स्वरूपभूत शांती. आणि या शांतीचा अंकुर निर्माण होतो. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो व्यक्ती पहिल्यांदा शांत होतो. शांत शब्दाचे दोन अर्थ आहे. विक्षेपाचा अभाव हा एक शांत, किंवा शंत नोती, किंवा शम म्हणजे सुखम आणि अंत म्हणजे शेवटची मर्यादा. ज्या सुखाच्या पलीकडे आता कोणतं सुख नाही त्याला म्हणतात शांत. आघवीची पुढे जे आघवाची करणी, लेले शांतीची लेणी, जयांचे चित्त गवसने व्यापकामज. ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित झाल्याबरोबर त्याच्या सगळ्या असणाऱ्या इंद्रियांच्यावर शांतीचे अलंकार प्रतिष्ठित होतात. त्या महात्म्याला संसाराविषयीची प्रवृत्ती अजिबात होत नाही. तो शांत होऊन जातो. शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. शांती मनवणी शांती धारा ओतराल पैल तिरा. तिथं विकाराचं प्राबल्य गेलं पाहिजे या अर्थाने, कारण शांतीचे स्वरूप अनेक आहे. सहन करणं शांती आहे. प्रतिबंध निवृत्त झाले तर साधनांची गरज राहत नाही, ही साधन शांती आहे. आणि इथे प्रसंग जो आला तो स्वरूपभूत शांतीचा, म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला प्राप्तच आहे. पण ब्रह्मज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित झाल्याबरोबर अज्ञानाचं आवरण भंग होतं. आणि अज्ञान आवरण भंग झालं की आपलं नित्य प्राप्त असणारं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. शांतीचा अंकुर फुटे. मग कळू लागतं की मी तो जीव हे भाष सरे, आब्रह्म परमात्मा बोधे भरे. मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे. पंचकोश हे माझं स्वरूप नाही, किंवा स्थूल सूक्ष्म कारण हाही देह माझा नाही, असा बोधाचा अंकुर, शांतीचा अंकुर त्या हृदयामध्ये वाढू लागतो. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा, त्याच्या या आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळ रूपाने प्रकट होतो. पुष्कळ रूपाने म्हणजे किती सांगू का? 16व्या अध्यायातल्या 26 प्रकारची दैवी संपत्ती म्हणजे आत्मबोधाचा विस्तारच आहे. 13व्या अध्यायामध्ये आलेली 18 प्रकारची लक्षणं म्हणजे त्याच्या आत्मज्ञानाचा हा विस्तार आहे. म्हणून तर ज्ञानोबांची उभी आहे
गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैसे. जसं की म्हणलंय ज्ञानोबरायांनी, वसंताचे रिगवणे, झाडाचे निसाजेपणे, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. वसंताचं आगमन झालं की जशी त्या वनाला शोभा प्राप्त होते, तसं आत्मज्ञान अंतःकरणात प्रगट झालं की त्या शांतीचा किंवा बोधाचा विस्तार पुष्कळ रूपाने प्राप्त होतो. अगोदर त्याला कळतं की मी आत्मस्वरूप आहे, आणि नंतर त्याला कळतं सर्वम खलविदम ब्रह्म किंवा इदम सर्वम यद अयम आत्मा. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे, तेथ आप परनेनिजे निर्धारिता. मग तो महात्मा आपल्या दृष्टीनं ज्याही पदार्थाकडे नजर टाकतो, तर त्याची असणारी दृष्टी त्या पदार्थाला बाजूला सारून पदार्थाला उपहित असणारं जे चैतन्य अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठान चैतन्याला जाणते. आणि हेही जाणते की ते अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि मी आत्मचैतन्य कुटस्थ चैतन्य एकच आहे. त्यामुळे ईश्वर आणि जीव हाही भेद राहत नाही, किंवा जीवजीवाचा सुद्धा कोणताही भेद राहत नाही. हा माझा आहे आणि हा परका आहे, जेथ आप परनेनिजे निर्धारिता. असा निश्चय झाला असता आपली आणि परकी भावना राहत नाही. सगळीकडे माझं स्वरूप आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. हा त्याच्या शांतीचा, आत्मबोधाचा विस्तार होतो, आणि त्या विस्तारामध्ये संकोचित भेद राहत नाही, व्यापकत्वाचं ज्ञान होतं. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाची हृदया गिवसिता आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषो काही. म्हणून भूती भेद नेणती तैसा ज्ञानी येते. भगवान म्हणतात, ऐसा हा उत्तरोत्तर ज्ञानबीजाचा विस्तार सांगता असे अपार परी असो आता. अरे अर्जुना, असा हा उत्तर पुढे पुढे वाढणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. सांगता अपार असे, याला काही मर्यादा नाही. किती सांगा, हा अमर्याद आहे. परी असो आता, परंतु हे वर्णन आता राहू दे. याचा अर्थ हे वर्णन आता राहू दे, पण भविष्यामध्ये याचा विस्तार ज्ञानोबर आहे पुढे नक्की करणार आहेत. कुठे करतील? 13व्या अध्यायात, 12व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायात निर्माण मोहा, 15व्या अध्यायामध्ये, किंवा गुणातीताच्या लक्षणामध्ये. इथं सूत्ररूपाने सांगितलं, पण त्याचा विस्तार ज्ञानोबाने पुढे नक्की करतील. आणखीन काही चिंतन आहे तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.